आम्ही 5 डिसेंबरला एक बातमी केली होती. त्यात सांगितलं होतं की नवी मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 25 मध्ये फक्त 4 माजी नगरसेवकांना परत तिकीट मिळणार आहे. या 4 माजी नगरसेवकांमध्ये रवीत इतापे, नेत्रा शिर्के, संदीप सुतार आणि सुनील पाटील यांचा समावेश होता. पण बातमीनंतर लोकांनी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि अनेक नावे सुचवली. त्यात लोकांनी चेतन कराळे, रणजित नाईक, महेंद्र नाईक आणि कुणाल निर्भवने यांची नावे लोकांनी कमेंट केली. पण सगळ्यात जास्त चर्चेत प्रभाग 25 मध्ये कुणाल दादांचं नाव होतं. प्रभाग 25 मध्ये आता एक नवीन दादा लोकांसमोर येत आहे आणि त्याचं नाव सगळीकडे चर्चेत आहे. कुणाल निर्भवने हे शिवसेना शिंदे गट शाखा प्रमुख असून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना गेली 10 वर्ष ते लोकांसाठी झटतात. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होत आहेत आणि प्रत्येकाच्या समस्यावर तत्परतेने काम करतात. शून्यातून उठून झटणारा आणि लोकांसाठी प्रत्यक्ष काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. प्रभागातील प्रत्येक छोट्या मोठ्या समस्यांसाठी ते तत्पर आहेत. लोकांचे प्रश्न समजून घेऊन लगेच त्यावर काम करतात. त्यामुळे त्यांचं नाव प्रभागात मोठ्या प्रमाणावर पुढे आलंय. कुणाल निर्भवने सिऊड माऊली नवरात्र मंडळाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. सिऊडमध्ये हा उत्सव खूप मोठा आणि लोकप्रिय आहे. त्यामुळे त्यांचं नाव त्या परिसरात खूपच गाजत आहे. गल्लीत, चौकात, वसाहतीत आणि सोशल मीडियावर सगळीकडे एकच चर्चा आहे की प्रभाग 25 मध्ये एकच नवीन दादा लोकांसमोर येत आहे आणि तो म्हणजेच कुणाल निर्भवने. स्थानिक रहिवाशांच्या मते कुणाल निर्भवने हे तरुण, उत्साही, साधे आणि जमिनीवरच व्यक्तिमत्व असलेला नेता आहे. त्यांनी संघर्षातून स्वतःची ओळख तयार केली आहे आणि कोणत्याही राजकीय घराण्याचा भाग नसतानाही लोकांचा विश्वास जिंकलाय. प्रभाग 25 मधील निवडणुकीची लढत ही दमदार असेल, पण लोकांच्या हाती आणि विश्वासात असलेले हे नाव निर्णायक ठरण्याची शक्यता खूप जास्त आहे. कुणाल निर्भवने प्रभाग 25 मध्ये एक वादळ घेऊन येत आहे. सगळीकडे त्यांची चर्चा आहे आणि आगामी निवडणुकीत त्यांचं नाव सर्वत्र चर्चेत राहणार आहे.